रेडी स्टार्ट. महोदय, राज्यातील जनतेची सर्वांगीण उन्नती व्हावी या दृष्टीने हे शासन किती प्रयत्नशील आहे याची आपणास कल्पना आहेच. या राज्यातील सर्वात गरीब मनुष्य हा राज्याच्या नियोजनाचा केंद्रबिंदू असून त्याची परिस्थिती वेगाने सुधारावी याकरिता या सरकारने विविध कल्याणकारी योजना हाती घेतल्या आहेत. विशेषतः या राज्यातील शेतमजुरीचे दरडोई उत्पन्न वाढावे याकरिता या सरकारने विशेष लक्ष दिलेले आहे. आपणास कल्पना असेलच की या राज्यात शेती हा मुख्य व्यवसाय गणला जातो आणि शेतीवर अवलंबून असणारे लाखो लोक या राज्यात आहेत. शेती उत्पादन वाढविण्यात आणि या राज्यातील लोकांना मुबलक प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात त्यांचेच प्रयत्न कारणीभूत आहेत. आठवड्यातून कोणतीही सुटी न घेता हे शेतमजूर आपल्या मालकाच्या शेतावर खपत असतात आणि अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यास मोलाचा हातभार लावतात. अशा शेतमजुरांकरिता या सरकारने अनेक कल्याणकारी योजना आखल्या आहेत. त्यांना किमान वेतन कायदाही लागू करण्यात आला असून किमान वेतन देताना स्त्री मजूर आणि पुरुष मजूर असा भेदभाव करावयाचा नाही अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतमजुराचे दरडोई उत्पन्न एका विशिष्ट मर्यादेच्या खाली येऊ द्यावयाचे नाही असा या सरकारचा निश्चय आहे. हाच निश्चय कृतीत आणण्याकरिता आपल्या सहकार्याची या विभागाला आवश्यकता आहे. म्हणून आपणास विनंती आहे की आपल्या कार्यक्षेत्राखाली असणाऱ्या गावातील शेतमजुरांची आपण मोजणी करावी. त्यांना रोजचे किती उत्पन्न मिळते, त्यांच्या घरात किती माणसे आहेत, त्या सर्वांचे पोषण व्यवस्थितपणे होते किंवा नाही, न होत असल्यास त्याकरिता कोणते उपाय योजले पाहिजेत याची माहिती घ्यावी आणि तसे या विभागाला कळवावे. आपणाकडून जी माहिती येईल ती या विभागाला संकलित करावयाची आहे आणि त्यानंतरच शेतमजुरांची परिस्थिती सुधारण्याकरिता कोणते ठाम उपाय योजने आवश्यक आहे हे या विभागाला निश्चित करता येतील. आपण हेही लक्षात घेणे जरूर आहे की कोणत्याही परिस्थितीत येत्या 3 महिन्यांच्या आत ही माहिती संकलित करून आपण पाठवावयाची आहे. हे कृपया आपण लक्षात घेणे जरूर आहे. विकासाचा योजनाबद्ध कार्यक्रम आखावयाचा असल्यामुळे आपल्या सहकार्याची यासाठी आवश्यकता आहे याची कृपया नोंद घ्यावी.